संदीप आणि विशाल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले. स्ट्रायकर रेट वरती फलंदाज मॅचला सुरुवात होतीये. बॉलर तयार. स्ट्रायकर रेट वरती फलंदाज संदीप आणि विशाल नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाज ओमकार या खेळाडूच्या माध्यमातून टाकला जातो. वाईट आणि वाईटच्या मदतीने संघाचं धावफलक या ठिकाणी खुलं होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या टोटल एक धाव धावफलकावरती लागली जाते. एक धाव धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज तयार. चेंडू बॉल हवेमध्ये आहे. इथे झेल पकडण्याची संधी. झेल पकडला जाईल. फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नामदेव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट. एकच धाव धावफलकावरती लागली जाते. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू. चांगला फटका. फुल टॉस बॉल होता. इथे कन्वर्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉकॉनला. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. 2 धावा धावफलकावरती लागल्या. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. बॉल तयार. हा पुढचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर निघताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या एकेरी धावेच्या सहाय्याने धावसंख्येचा उपस्थिती टोटल 3 धावा धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती धावफलक लागल्या जात आहेत. चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धाव सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि चांगले चेंडू मैदानावरती लाईनच्या ठिकाणी टप्प्यावरती चेंडू या खेळाडूच्या माध्यमातून टाकल्या जातात. अशा वेळेला तर सन्मानपूर्वक चेंडूला हाताळलं विकेट टिकून ठेवणं गरजेचं असेल. 3 ओव्हरची मॅच म्हटलं तर किमान 35 धावा धावफलकावरती तुम्हाला आणाव्या लागतील आणि या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर विकेट टिकणं फार गरजेचं आहे. चांगला चेंडू होता. एकच धाव आली. धावफलक पोहोचले ते 4 आकड्यावरती. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. बॉल हवेमध्ये. झेल पकडला जातोय. दुसरी विकेट डावडत असताना 2 फलंदाज या ओव्हर मध्ये आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत.
गोलंदाजी मार्कर गोलंदाज ओमकारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन आलेला फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येतोय. स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. त्याला चांगला खेळ करावा लागेल. विकेटची पडझड या पहिल्या षटकामध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. तुम्हाला विकेट वरती टिकून राहणं गरजेचं आहे. सुरुवातीमध्ये सातत्य टिकवावं लागेल. या बॉल वरती चांगला फटका, संधी निर्माण पुन्हा एकदा झाली आहे. हाताला ब्रश करून अंतिम क्षणाला चेंडू जातोय सीमा पार. येतोय या चेंडूवरती दणदणीत षटकार. षटकार येतो या चेंडूवरती अंतिम क्षणाला. खरं तर शेवटचा एक चेंडू खराब आणि त्यावरती चढवलं आक्रमण. आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपण जर बघितलं तर 10 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि अगदी कौतुक करू तितकं कमी आपण पाहतोय. हा एकविरा इव्हेंटच्या कॅमेरामॅनचं अगदी शेवटपर्यंत या चेंडूवरती कॅमेरामॅनची नजर होती आणि त्यांनी दूध का दूध खरं तर पाणी का पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे जरूर गेला आणि या षटकाराच्या साह्यानं 10 धावसंख्या धावफलकावरती सजवली जाते. 2 विकेट आतापर्यंत गेल्या. शेवटचा एक बॉल मैदानावरती शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू आडव्या बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न, वळवलं गेलं. चेंडूला टप्पा पडण्याचा चेंडू बाहेर निघतो. विसावता विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे डॉट बॉलचा खेळ पुन्हा एकदा संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी नाजूक सुरुवात जरूर आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ जिवंत मैदानावरती बाकी आहे. आक्रमण जर चढवलं ना तर एक चांगली फायटिंग टोटल धावफलकावरती नक्कीच निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाहेर खेळ पासून बाहेर वाचू. इकडे 3 इकडे 2 माझ्या थोडा माझ्या होय बस. वाईट बॉलचा इशारा. पंच बॅट कट आहे का? येस बॅट कट आहे आणि 9 चेंडू 2 धावा या बॉल वरती मिळाल्या जातात. मनोजला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पहिलाच बॉल खराब आणि त्याच्यावरती मिळाल्या 2 धावा. 12 धावा धावफलकावरती लागतील. लीड कायम असेल या चेंडूवरती. गोलंदाज तयार. स्लोवर पद्धतीचा चेंडू अगदी धीम्या गतीने टाकला होता. खोलवर टप्प्याचा हा बॉल. एकच धाव मिळते या चेंडूवरती. खरं तर मोठा फटका मारण्याची संधी होती फलंदाजांना. ती संधी मात्र या ठिकाणी गमावली जाते आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती जरूर लागल्या जातील. एक बॉल 13 धावा धावफलकावरती लागल्या. हा चेंडू पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवायचं जरूर होतं. एकच धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळाली जाईल. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती धाव मिळण्याचा जो मनसुबा आहे ना तो सफल होताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. 2 बॉल वरती धावा आल्या 4 आणि या 4च्या मदतीने आपण पाहतो 14 धावसंख्या धावफलकावरती लागवली जाते. हा पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला जातोय. उंची जास्त घेतली. विकेट कीपर धावताय. चेंडूच्या खाली झेल या ठिकाणी सोडला जातोय. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार परंतु रोखलं गेलं अंतिम क्षणाला आणि त्यानंतर या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगलच मिळाली जाईल. एकेरी धावा संख्येच्या बढतीनं 15 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल आतापर्यंत संपले 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. काय घडलं जाईल काय बिघडलं जाईल हे सांगणं फार कठीण, परंतु मोठा फटका गरज पडली. मोठा फटका मारावा लागेल, टोकावा लागेल. करतात चांगल्या चेंडूला खराब करावं लागेल. फलंदाज विशाल आणि रुपेश या दोन्ही खेळाडूंना. हा पुढचा बॉल दिवस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र सरळ चेंडू वाटचाल करतोय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार.
चौकार आला रिव्हर्स स्वीपचा आणि त्यानंतर धावा संख्या 19 आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेला सर्व बॅटमधून खेचल्या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉल हलवतील. एक धाव अगदी डोळ्यात एकच दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल या षटकातील संपलेत. अजून एक चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. शाबास. हा मग हा चेंडू चांगला स्ट्रोक इथे मात्र सजवला जातोय. फिल्डर आहेत पुन्हा एकदा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतायत. एकच धाव पुन्हा एकदा मिळाली जाते आणि धाव संख्येच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती लागल्या. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. गोलंदाज नीरजला आपण मैदानावरती पाहणार आहोत. हा पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर कुसळी घेतली चेंडू विसावला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11-21 धावा संख्येवरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 21 धावा संख्येवरती धावफलक स्थिरावलाय. गोलंदाज मार्क गोलंदाज नीरज पुन्हा एकदा तयार. हा पुढचा चेंडू बॉल हवेमध्ये आहे. विकेट कीपर चेंडूच्या खाली झेल पकडला जाईल. विकेट डाऊन होतीये. खरं चांगली पार्टनरशिप बनली होती दोन्ही फलंदाज दरम्यान, परंतु अंतिम क्षणाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद या चेंडूवरती रुपेश. फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षमता आहे या खेळाडूमध्ये मोठे फटके लगावण्याची. डावखुऱ्याचा फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये जातोय. गोलंदाज नीरज पुढे एकदा गोलंदाजी मार्कर तयार. 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. अजूनही 4 चेंडू मैदानावरती शिल्लक असतील. हा पुढचा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी तैनात. बॉल वरती धावत येतोय. चेंडू उचलतोय फेकतोय. अगदी चांगला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र गॅदर चुकलं थोडंसं, परंतु रोखलं जात आहे फलंदाज नामदेवच्या माध्यमातून शेवटच्या खेळाला. आणि या ठिकाणी मिळते ती फक्त एकच धाव. एकेरी धावेच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावली आहे. टोटल 22 आकड्यावरती. 3 विकेट आतापर्यंत गमावल्या. 3 महत्वाचे फलंदाज, 3 महत्वाचे मोहरे करतर या संघाचे करतर मैदानाच्या बाहेर गेलेत. मधल्या फळीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत आणि त्यांना चांगला खेळ मैदानामध्ये करावा लागेल. मोठी धावसंख्या या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान. खरं तर आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव जर टिकवायचं असेल ना, तर ही वेळ आहे खरं महत्वाची वेळ आहे. या वेळेला खरं तर आक्रमण जर झालं, षटकार चौकार जर आले शेवटच्या षटकामध्ये, तर नक्कीच एक फायटिंग टोटल आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावरती निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 22 धावा धावफलकावरती स्थिरावल्या. डॉट बॉल येतोय. बोलत असेल हा पुढचा चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल थांबणार नाहीये. सरळ जातोय चेंडू. मिड विकेट सीमा पार ठोकलाय. दणदणीत षटकार.
टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे स्ट्राइक चेंज नसणार आहे, परंतु 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी 29 धावसंख्येची असेल गरज. शेवटच्या 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. 18 बॉल आणि 29 धावसंख्येची असेल गरज. सामना खर तर चांगला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, त्या कारणाने कमी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवलं. या इनिंग मध्ये कशी गोलंदाजी होणार याकडे हे पाहणं गरजेचं असेल. तर तो स्ट्रायकर वरती चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दिलीप आणि जीवन नॉन स्ट्रायकर वरती त्याने पहिल्या मॅच मध्ये खर तर मैदानाचा आकार मारला. हा चेंडू बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली ते झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. पहिल्याच बॉल वरती संधी निर्माण जरूर झाली, परंतु संधी गमावली. एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्याने संघाचं धावफलक फुलवतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातील त्या एक धाव धावफलकावरती लागली जाते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो लकीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू उलटाच होता. वेगवान पद्धतीचा बॉल पॅटर्न बॉलचा तितकासा संपर्क होऊ शकलेला नाहीये या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खरं वेगवान ते सरार चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकतोय तो गोलंदाज लकी. 2 चेंडूवरती फक्त त्याने 2च धावा खर्च केल्यात. हा पुढचा बॉल उलटॉस होता. इथे चांगला फटका संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, झेल पकडला जाईल आणि थर्ड अंपायरचा पंचांचा इशारा येतो. बीमरचा नो या ठिकाणी चेक केला जातोय.
अंपायर रिव्ह्यू आहे का बॅटिंग रिव्ह्यू? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला बीमरचा. अंपायर्स कॉल. नो चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि खरं तर बचावला फलंदाज दिलीप आणि त्यानंतर या चेंडूवरती नो प्लस वन अशा 2 धाबा या चेंडूवरती मिळत. तिने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 4 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा फुलटॉस होता, चांगला फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, इथे चुकी केली. यावेळेला मात्र चुकी होताना पाहायला मिळाले. बॉल थांबणार नाहीये आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने 8 धाबा धावफलकावरती लागल्या. बॉल तयार. इथे समोर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर विसाव्या विकेट कीपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती लकी या गोलंदाजाच्या माध्यमातून खरं तर स्टंप त्या ठिकाणी कॅमेरे माईक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि फार चांगली गोलंदाजी यावेळेला पुन्हा एकदा दिशा भरकटली. ती गोलंदाजानं वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि वाईट बॉलच्या मदतीने धावा संख्या पुढे जाऊन पोहोचली. ती 9 आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. लकीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर अतिरिक्त चेंडू त्याच्या माध्यमातून आतापर्यंत फेकले गेले. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू फुलटॉस होता आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या पुन्हा एकदा या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. बॉलिंग टीम कडून या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात येतोय. बीमरचा रो या ठिकाणी चेक केला जाईल. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. फ्रीड कायम आहे का पंच? फ्रीड कायम असणार याही बॉलवरती आणि बॉलिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी आता संपलेला आहे. त्यांनी गमावला करत त्यांनी रिव्ह्यू आणि या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. 2 धाबीच्या मदतीने धावा संख्या 11 धाबा धावफलकावरती लागली जाते आणि या गोलंदाज या ठिकाणी चेंज केला जाईल. संदीपच्या हातामध्ये आता षटक केलं जाते. शेवटचे काही चेंडू हा चेंडू खराब. बॉल फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि चेंडू जाईल 1 बाउन्सी बापार चौकार. महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय आणि 15 धाबा 5 बॉल मध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघानं मात्र या ठिकाणी खेळ जिंकण्यात येणारे चेंडू बाकी असतील 13 आणि विजयासाठी 14 धावा संख्येची गरज. यावेळेला मेघवान पतीचा हा बॉल 12 बॉल मध्ये आता 14 ची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नामदेव मार्कर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वेगवान प्रतीचा हा बॉल
आणि धावा मात्र या ठिकाणी मिळणार नाहीयेत. डॉट बॉलचा खेळ समजू 11 मध्ये 14चं समीकरण आता बनलंय. जशी जशी निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तशी अशी खरं तर दडपण वाढेल ते बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हाताला चकवा दिला तर क्षेत्ररक्षकाला. आणि त्यानंतर 10 बॉल मध्ये आता 13 बनवायचे आहेत. गोलंदाज सय्यार यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय आणि वाईड बॉलच्या वरती धावसंख्या 17 धावा फलकावरती लागल्या. शेवटचे 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची करता गरज आहे. अगदी दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या चेंडूवरती वाईड बॉल येतो, एखाद्या चेंडूवरती नो बॉल असेल तर एखादा चेंडू मध्येच वाईड डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुढे एकदा संधी निर्माण झाली. 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतील आणि इथे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. बॉल अडवला, थ्रो केला आणि विकेट सुद्धा मिळाली गेली. रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होती गोलंदाजी करणारी टीम मार्केवाडी, ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली जाते आणि फलंदाज या चेंडूवरती बाद. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल अडवतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळते ती या चेंडूवरती एकच धाव आणि केली धावसंख्येच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू मध्ये 10 धावसंख्येची असेल गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुढे एकदा तयार. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. शेवटचा एक चेंडू निर्णायकारक असेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर पुढे एकदा उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे आणि वाईडच्या मदतीने एक धाव आणखी एक मिळेल. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 7 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची असेल गरज. हा चेंडू वेगवान पद्धतीचा बॉल सपोर्ट टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, विसावतोय विकेट कीपर कडे. पुन्हा एकदा समीकरण बदललं तर 6 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावसंख्येची असेल गरज.
6 बॉल मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. इथे पहिलाच फुलटॉस बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय चेंडू, षटकार. आणि या चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि खर तर या सामन्याची हवा काढून घेतली षटकारानं. परंतु अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 धावसंख्येची गरज. या धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात, कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. तर कडावच्या नितू माळीनं खरं तर 6 बॉल मध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड केली होती. इथे काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. बघा लगातार त्यानंतरचा हा चेंडू वेगवान टाकला, विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता बनवायच्या त्या 4 मध्ये 3. 4 चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज. अजूनही कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल जीवन, सलामीवीर फलंदाज. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल या ठिकाणी संपलेत. 5 मध्ये 3 धावांची गरज होती. आता समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू मध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. जरी पहिल्या बॉल वरती षटकार आला असला ना, तरी हा सामना सोडण्यास तयार नाहीये ती टीम मार्केवाडी. आणि त्यांच्या विरोधात सापोली अशी लढत खरं तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल समोर टाकलेला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान प्रतीचा हाताळला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज. 3 धावा 2 चेंडू. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आता पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा फलंदाज जीवन या खेळाडूवरती, परंतु षटकार लगावला. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉल आणि 3 ची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची असेल गरज. शेवटचा 1 बॉल मध्ये 2 धावा बनवायच्या. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा खरं तर नियम आहे. 2 धावा होणार की या 2 धावा रोखल्या जाणार. परंतु आतापर्यंत जी गोलंदाजी झाली ना, ती फार महत्वपूर्ण ठरली जाते. चांगली गोलंदाजी कोणता संघ करत धामी संघाच्या विरोधात खेळणार हे आता पाहावं लागेल. जो संघ जिंकेल तो खरं तर धामणी संघाच्या विरोधात या नंतरच्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. चला पंच सामना चालू करायचा आहे. चला पंच सामना चालू करा. एक चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सापोली संघानं, चला सापोली टीम आपण टॉस साठी यायचंय. सापोली टीम आपण या टॉस साठी आणि त्यांच्या विरोधात